भगवती आहे. मग आता तुम्हाला काय केलं पाहिजे प्रार्थना करताना, है ना, की देवी भगवती तुमची आराध्य देवी, हे आदिशक्ती देवी आई भवानी कर ग तुझ्या लेकराचं कल्याण, तूच शिव आहे, तूच शक्ती आणि तूच आदिशक्ती निराकार भगवती. संवाद कोणाशी साधला पाहिजे? माणसाशी संवाद साधण्यापेक्षा आपल्या माते पितेशी संवाद. आपले माता पिता कोण आहे? आदिशक्ती फक्त दोन अर्धनारी नटेश्वर, नर आणि नारी आहे. पण खरंच ते शरीर आहेत का? नाहीये, शक्तीच आहे ना. मग बोललं पाहिजे आई, कारण तुम्ही डायरेक्ट पित्याशी बोलू शकत नाही बघा. हे तुमच्या घरात सुद्धा आहे. पोरं आपल्याकडे येतात का बापाकडे डायरेक्ट? आपल्याकडे येतात. भगवान सांगितलं आईकडे गेल्याशिवाय बापापर्यंत जाता येत नाही, आणि बापाकडे गेल्याशिवाय आईपर्यंत. बापाकडे म्हणलं तर बाप काय म्हणतो आईकडे जा, पोरं मग आईकडे जातात. आई म्हणते बापाला पहिले विचारलं, पोरं म्हणतात कारण शक्ती म्हणते कसं काय आलास, बापाकडे गेलतस का, ज्ञान घेतलं होतस का? ज्ञान काय म्हणतं? भगवतीकडे शक्तीकडे जा. पण आपण जाते मला लक्षात आहे ना, म्हणावं लागतं आई भगवती, आई आदिशक्ती भवानी आहे, तुझ्या लेकराला बघ. आपले ज्या यातना आहे, जे दुःख आहे, वेदना आहे, हे आपण अंतर सूक्ष्म मनाने बोलायचं आहे. व्यक्त कुठं व्हायचंय? माणसं पुढे व्यक्त होऊ नका. माझा स्वतःचा अनुभव, लोक रडो बोलून काढून घेतात आणि पाठीमागं माझं हसं केलं होतं, इतकं हसं केलं होतं. म्हणून काय करायचंय? आपलं सुख जर आहे ना, आई तुझे खूप आभारी आहे, पाहिजे ते सगळं दिलं ग माते, पण मात्र मला आहे ना तुझ्या पतीकडे जायचंय, तूच मार्ग दाखव ग. कारण तुझ्या पतीपर्यंत गेल्याशिवाय तुझ्यापर्यंत जाता येत नाही. आता काय झालं? कारण शक्ती आपल्याला कळत नाही ना, शक्ती सूक्ष्म. मग आता या ठिकाणी आपण व्यक्त व्हायचंय आपल्या अंतरशक्तीकडं. जे काय आहे आपलं, जे काही परिस्थिती आहे, चांगली आहे वाईट आहे, त्याच पहिले बघा ही परिस्थिती अशी काय आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आहे. आज आपल्याला ज्ञान मिळतंय, काय झालं? काहीतरी गुप्त ठेवा, आपण चांगलं केलं होतं, त्याचा वाटा आपल्याला मिळाला, आणि आपला भाव चांगला होता म्हणून आपल्याला निराकाराचं ज्ञान सुद्धा म्हणलं पाहिजे. आई भगवती जगदंबे सगळं व्यवस्थित केलंच ग बाई, शिव पण आहे तू आणि शक्ती पण तूच आहे, व्यक्त होत राहा. तर या ठिकाणी अथवा हे भासणारे अनेक तत्व अनादी असून त्यातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची रूपही भिन्न आहेत. आता एकासारखा एक पदार्थ आहे का? गहू एकच आहे पण गव्हाचे पदार्थ असंच ऐकले का? फक्त चपात्याच झाल्या नाही झाले, एकच गहू आहे पण गव्हाचं दाणं केवढूच आहे, एवढूच आहे, पण ते एकच दाणं. गहू काय? गव्हाच्या चपात्या, गव्हाच्या चपात्या. एक गव्हावर एवढं लेक्चर आहे. किती काय आहे? तर गव्हाच्या कुरड्या, गव्हाचा रवा, गव्हाचा मैदा, गव्हाचा शिरा, गव्हाचा लापसे. गहू एकच शब्द आहे ना, पण ती पण गहू एवढंच काय, एवढं 5 कोटी नाहीये, पण एवढा त्याच्यामध्ये किती गुण भरलेले. की त्या गव्हाचा कुरड्या होतोय, रवा होतोय, शेवाया होत आहे. काय झालं की एवढाच आहे, तो एवढा मोठा आहे, एकाचा ना. तसंच आहे ना, निराकार शक्ती एकाची अनेक. पण काय होतं माहितीये का? गव्हाचं अस्तित्व नष्ट झालं तेव्हा ते मैदा झाला, गव्हाचं अस्तित्व नष्ट झालं तेव्हा ते रवा झाला, गव्हाचं अस्तित्व नष्ट झालं ते कुरडई झाली. काय झालं? आपलं अस्तित्व नष्ट करावं तरच तुम्ही देव होणार ना, तेव्हाच तुम्ही लोकांच्या दाड्याला जाता कल्याण करायला. मग आता या ठिकाणी की हे भासवतंय